या बर का आता या माऊ मम्मी चला कामाला लागा। नवीन जोडपं घरी आलंय, पाया पडायला नको का देवाच्या? चला तुम्ही नीट पोचलात ना रे? आणि तिकडे सगळे कसे आहेत? व्यवस्थित आहेत ना? हाय चुकून कट झाला। बाबा गेले का कामावर? नाही रे, तुझीच वाट पाहत आहे। तू आल्यावर निघणार आहे। हा मी येतोय, निघालो। तर बाबांसमोर कसा उभा राहू, काय बोलू? कुणाला न सांगता लग्न तर लावून दिलंय, पण लग्न केल्या वडीलधाऱ्या माणसांच्या देवाच्या पाया पडायचं असं हे शिकवलं नाही वाटतं तुझ्या आईनं? हळदी कुंकू हा देवाला नमस्कार कर। स्वतःला पण लाव हळदी कुंकू। या घरातले सगळे गैरसमज मिटवून सगळ्यांना सुखात आणि आनंदात ठेव, आणि या घराचं जे चित्र आहे ते बदलून टाकायची शक्ती मला दे। इकडनं सुरुवात कर। सुखाने राहा, गुण्या गोविंदानं नांदा। नाही, राहू दे राहू दे। काय पोरं कशी बी वागली तरी आईचा आशीर्वाद पाठीशी असतोच। घ्या। आयुष्यमान भव। अभिनंदन। थँक यू।
अभिनंदन अभिनंदन. वहिनी आणि धीराचं नातं कसं एकदम मैत्रीपूर्ण असावं. अभिनंदन. नवरा बायकोच्या नात्यात तिला एक खूप चांगला मित्रही मिळालाय, त्यामुळे नको अजून मैत्री. चला चला चला, झालं गेलं गंगेला मिळालं. या बरं इकडं, पुढचं सगळं करायचं ना आपल्याला. या बरं, या चल. हा काय हे परस्पर लग्न लावून आलेत, आम्हाला बोलवलं नाही आमच्या स्वप्नांचा चुराडा. पण आपल्या घरातले रीतिरिवाज काय चुकलेत का? कोण कसं बी वागलं तरी कला आपल्या घरातले रीतिरिवाज चुकले नाही पाहिजेत. सून पहिल्यांदा घरात आली, देवाच्या समोर पाया पडली, वटी भरून घे तिची. हा बस बाय. असू दे, असू दे, असू दे. नाही राहू दे. लई प्रेमानं दिला होता दागिना, लई प्रेमानं. माझ्या एकुलत्या एका पोराच्या लग्नात साजेल असे लई दागिने काढून ठेवले होते हिच्यासाठी. पण आता उपयोग काय? ह्यांना आपल्या पद्धतीनं साधेपणानं लग्न करायचं होतं, तर त्या दिलेल्या दागिन्याची आता काही गरज नाही. ठेव काढून. नाही नाही राहू दे. तुम्हा सगळ्यांना वाईट वाटती तितकी वाईट मी नाही. आज घातलायस ना, घालून घे, उद्या देऊन टाक. तुझ्या बापाला गरिबीमुळं पोरगी कुणाच्या घरात सून म्हणून दिली हे लोकांना सांगायचं नव्हतं ना, म्हणून आमच्या माग तिकडं आम्हाला न सांगता लग्न लावून दिलं. आम्हाला तपास बी नाही, लग्न करून सगळी कमो कमो. जाऊ दे, आता झालं ते झालं. आता जे झालं ते बदलू शकणार आहोत का आपण? हा, वाटलं तर पुन्हा लाव त्या दोघांचं लग्न. हा, जाऊ दे, शांत राहा. शुभ कार्य आहे, शांत राहा. घरात लक्ष्मी बनून आली आहे नाही, आणि असं लग्न करायचं होतं हिला. आता नाही हिला लंकेची पार्वती बनवली ना, तर नावाची मम्मी नाही. सौरभ, आता खाली जेव्हा माझं नाव बदलायचं ठरत होतं ना, तेव्हा तू जर बघ, या घरात तुझं नाव काय, कोणी तुझे विचार जरी बदलायचा प्रयत्न केला ना, मी असंच तुझ्या पाठीशी उभं राहीन. लक्षात ठेव. आज विश्वासाने पाऊल टाकलंय घरात. कसं वाटतं या घराची सून म्हणून आल्यावर? छान वाटतंय. म्हणजे हे घर आधी छान होतं, आत्ताही आहे, पण तरी ना
मला सतत असं वाटत आलंय की घरात काहीतरी कमी आहे, काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे असं काहीतरी आहे जे इतरांच्या घरात नसतं, पण इतरांच्या घरात जे असतं ना ते नाहीये. तुला कळतंय का? प्रेम, एकमेकांवरचा विश्वास आणि ऑब्व्हियसली तू. नाही पण खरंच आपण बाहेर असतो ना तेव्हा घरी जावं असं वाटलं पाहिजे, घराची ओढ लागली पाहिजे, तर ते खरं घर. सौरभ, मला या घराची ओळख बदलायची. जाणारा येणारा प्रत्येक माणूस इकडे फक्त दहशतीनेच बघतो. घराबाहेर सतत पहारा असतो, त्याच्यामुळे जे लोक येतात ते ऑलरेडी घाबरलेलेच असतात. पॉझिटिव्हिटी कुठून येणार? तुझे बाबा पहिल्यांदा घरी आले होते ना, एकदम बरोबर बोलले होते. तू डॉक्टर आहेस, डॉक्टर. आमच्या या घराला लागलेला रोग अगदी करेक्ट ओळखलायस. आपण म्हणतो ना की पेशंटला बरं वाटत नसतं म्हणून तो चिडचिड करतो. मला असं वाटतं ना की मम्मी वाईट नाहीये, त्यांचा रागच त्यांचा रोग आहे. आणि सौरभ, मी वाटेल ते करेन, पण त्यांच्या मनातून हा राग नक्की काढून टाकेल. कस्तुरी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अहो, हा चाय. विजू, अरे ये, कधीपासून वाट बघते तुझी. बस आणि मला ना सविस्तर सांग तिकडे काय काय घडलं ते. अचानक लग्न करून गेले म्हणून मम्मी चिडल्या नाही ना? विजू, मी तुझ्याशी बोलते, सांग ना. नाही. हो म्हणजे आधी थोड्या चिडल्या, पण नंतर एकदम मस्त. एकदम म्हणजे त्यांनी माऊचं आपलं एवढं चांगलं स्वागत केलं. हो, माऊशी त्या चांगल्या बोलल्या पण. तुझ्याशी नीट वागली ना? हो. म्हणजे तोंड गोड कर म्हणून त्यांनी एवढं खायला दिलं मला की आई मी आता जेवणार नाहीये. माऊ कशी आहे रे? अरे हा बाबा, आता हे काय विचारायची गोष्ट आहे का? माऊ आपली मजेत आहे एकदम. विजू, तू येईपर्यंत ना जीवात जीव नव्हता, पण आता काळजी. ती बाई ना, ती इतक्या लवकर चेंज नाही होणार. तिचा ना काहीतरी डाव असणार. अजून काय झालं रे? अजून काय होणार आहे बाबा? आणि तुम्ही फार विचार करू नका हो. आपली माऊ खुश आहे. तुझा बाप आहे, असं तोंडावर पाणी मारलं म्हणून डोळ्यातलं पाणी ओळखू येणार नाही का मला? काय झालं सांग. काय विजू, आलो.
बोल मम्मी. अगं बाई रोज मला आतमध्ये ये असं म्हणणारा पोरगा आज अर्धवट दार उघडून असा दारातच प्रश्न विचारायला लागला बाई. नाही आवडला तुझ्यातला बदललाही आवडला. अगं मी असंच विचारलं, तू जोरात दार वाजवत होतीस म्हणून. त्रास झाला का तुम्हाला? तू असं का बोलतेस? तू आते बरं. नाही नको उगाच तुझ्या बायकोला राग यायचा. आता कस्तुरीचा काय संबंध आहे? काय लई बदल झालेत. ठरलं एका दिवसात एवढे बदल झालेत. मी सुद्धा ठरवलंय आता आपण पण बदलायचं. हितपासनं पुढं मी या खोलीच्या आतमध्ये येणार नाही बरं का. जे काय बोलायचं ते हितनच सांगेन तुला. बघ तू उगाच काहीतरी आता. मी सांगायला आले होते तुला. काय लग्न झालंय तुझं? लग्न झालंय पण दुसऱ्या पण महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत तुझ्या अंगा. त्यांच्याकडे लक्ष दे. लक्ष आहे माझं. काय आपल्या मालकीचं हॉस्पिटल आहे. गेला नाहीस खूप दिवस हॉस्पिटलमध्ये. का जाणारच आहे आज मी. तुझी बायको आधी नर्स होती, आता सून म्हणून आली आहे या घरामध्ये. आता सून म्हणून तिची पण काही कर्तव्य आहेत. स्वयंपाक घर सांभाळणं सगळी. झालं असेल तर खाली येऊन तिला तिच्या जबाबदाऱ्या पण सांभाळायला सांग. तू आत येऊन बोलणार आहेस का? काही गरज नाही. बदल जितक्या लवकर अंगात बिनू ना तेवढं बरं असते. काय आपल्या इच्छा मारून दुसऱ्याला जर आनंद होत असेल ना तर आपल्या इच्छा मेलेल्याच बऱ्या. हितपासून पुढं हितच अशीच आणि असंच बोलायचं वापर. अगं बाई अजून आली नाही किचन मध्ये पोरगी. म्हणजे तू एवढी रागावली ओरडली काय नाही. तुझ्या शब्दाला काही किंमतच नाही. आम्हाले बाबा आपलंच नाणं खोटं कुणाला दोष देणार. अगो बाई कमू म्हणजे तू या काल आलेल्या पोरी समोर हार मानणार नाही. कसे मम्मीनं आजपर्यंत कुणासमोरच हार मानली नाही. मम्मी मोर जिंकणारा अजून पैदा झाला नाही. मम्मीनं तोडला त्याला कुणी नाही सोडला. नाही ते खरंय ग, पण तरी पण ही पोरगी तुला भारी पडेल असं वाटतंय. नक्की कोणाच्या बाजूने आहेस ग? कमू अगं इकडची दुनिया तिकडे झाली तरी मी तुझ्याच बाजूने मारली पदराला गाठ. तसं नाही ग, पण आता तूच बघ ना. ही पोरगी नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये येते काय, सौरभला आपल्या जाळ्यात ओढते काय, आणि मग अचानक एके दिवशी न सांगता दोघं जण लग्न करून दारात हजरच होतात काय. आता काय बाई हनीमूनला जातील आणि मग मिठीतला नवरा मुठीत आला संपलं. पोराला घट्ट पकडून ठेव बर का कमू. थोडी पकड सैल झाली का मग संपलं सगळं. नाही आणि वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं ग की आपला सौरभ एवढा मोठा डॉक्टर पण तरी अजून भाई बरा होऊ शकला. आणि कस्तुरी आल्यापासून तर काय बाई सगळं तिच्याचकडे लक्ष आहे. भाईकडे तर दुर्लक्षच होत आहे. नाही असंच चालू राहिलं ना तर सत्ता पलटायला वेळ नाही लागणार. कालची आलेली पोरी माझी जागा घेणार होय.